2005 मध्ये रिलीज झालेला बंटी और बबली हा चित्रपट चांगलाच गाजला होता. पण या चित्रपटातील गजरा रे हे गाणंही विशेष गाजलं होतं, ज्या गाण्याने 20 वर्षांपूर्वी सगळ्यांनाच वेड लावलं होतं. पण तुम्हाला माहितीये का की सुरुवातीला अमिताभ बच्चन यांनी हे गाणं करण्यासाठी नकार दिला होता, पण हेच गाणं त्यानंतर सुपर डुपर हिट झालं. याबद्दल खुद्द दिग्दर्शक शाद अली यांनीच खुलासा केलाय. त्यांनी मुलाखतीत म्हणले की मी जेव्हा गजरा रे हे गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच वाटलंय की हे गाणं सुपर डुपर हिट होणार, पण यशराज यांच्या ते पसंतीस उतरलं नव्हतं. हे गाणं जास्त चालणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. अमितजींनी तर सांगितलं की या गाण्याचं शूट करू नका. त्यांनी सांगितलं की गाण्याची जी सुरुवात आहे ती जुगलबंदी आहे, ती अमिताभ यांच्याकडूनच त्यांना गाऊन घ्यायची होती. त्यावेळी अमिताभ यांनी नकार दिला आणि सांगितलं की हे गाणं शंकर महादेवन यांच्या आवाजातच रेकॉर्ड झालं पाहिजे. दिग्दर्शकही त्यांच्याशी सहमत झाले. त्यानंतर अमिताभ यांनीही गाण्याला होकार दिला. ऐश्वर्याचा अदा, डान्स आणि तिच्या चेहऱ्यावर असणारे हावभाव त्यामुळे हे गाणं आणखीनच खास झालं. अभिषेक बच्चनची स्टाईल आणि अमिताभ त्या गाण्यात असल्यामुळे सगळ्यांनाच हे गाणं प्रचंड आवडलं आणि हे गाणं सुपर डुपर हिट झालं.